महत्त्वाची बातमी आहे। विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक अधिवेशनात होण्याची शक्यता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून विधान परिषदेचं सभापती पद रिक्त आहे आणि भाजप सभापती पदावर दावा करणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। तर विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। गेल्या अनेक दिवसांपासून विधान परिषदेचं सभापती पद रिक्त आहे आणि विधान परिषदेचा कारभार या उपसभापती नीलम गोरे यांच्या देखरेखीखाली सुरू आहे। मात्र आता विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक अधिवेशनामध्येच होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांच्यानंतर आता विधान परिषदेचा सभापती कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक दावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, विधान परिषदेच्या सभापती पदाची निवड याच अधिवेशनामध्ये होईल अशी शक्यता वर्तवली जाते। बरोबर आहे सागर, तशी चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून हे पद जे आहे ते सभापती पद रिक्त आहे। रामराजे निंबाळकर यांच्या नंतर ही पद जे आहे ते रिक्त झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। भाजप या पदावरती दावा जो आहे तो करणार आहे अशी माहिती भाजपकडून काही नावांची चाचपणी जी आहे ती सध्या सुरू आहे आणि याच अधिवेशनात ही निवडणूक घेण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि तशी चर्चा भाजपकडून चाचपणी केली जाते। कारण आपण जर पाहिलं तर विधानसभा अधिवेशन हे शेवटचं अधिवेशन आहे आणि त्यानंतर निवडणुकीचा काळ सगळा सुरू होणार आहे आणि त्याआधी ही निवडणूक होणं गरजेचं आहे असं भाजपच्या गोट्यातून सध्या चर्चा सुरू आहे। दोन जे मित्रपक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक जी आहे ते भाजप लढू शकतं अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते आणि भाजप दावा जो आहे तो या जागेवरती करणार आहे आणि ही निवडणूक भाजप कशा पद्धतीने सुकर करतो त्यासाठी ही यंत्रणा जी आहे ती राबवली जाईल। नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक याच अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता। गेल्या अनेक दिवसांपासून विधान परिषदेचं सभापती पद रिक्त आहे। उपसभापती नीलम गोरे यांच्या देखरेखीखालीच विधान परिषदेचं कामकाज सुरू आहे। विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक याच अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता आहे।